तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सेकंड सब्जेक्ट ऑफ बी फार्मसी फर्स्ट इयर. तर त्याचा कोड आहे BP102T. टी म्हणजे आपला थिअरी आणि त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल ॲनालिसिस. ओके. सो त्याचे स्कोप, ऑब्जेक्टिव्स आणि त्यानंतर त्याचा इंडेक्स आहे. तर स्कोप काय आहे? दिस सोर्स डील्स विथ फंडामेंटल्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री अँड प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिस ऑफ ड्रग्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल युनिट्स म्हणजे कुठल्याही एलिमेंट्सला कसं मेजर करायचं आहे, त्याला कसं हँडल करायचं आहे, ते जर त्याचं कॅलिब्रेशन जर चुकलं तर त्याला कसं आपण डील करू शकतो किंवा त्याच्या जर ड्रगचं कुठलं क्वांटिटी जर कमी जास्त झाले तर त्याला कसं डील करणार ते. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स त्यांनी काय सांगितलेलं आहे, अपॉन कम्प्लिशन ऑफ दिस कोर्स स्टुडंट शॅल बी एबल टू. म्हणजे तुम्ही जर हा कोर्स कंप्लीट केला म्हणजे हा जर सब्जेक्ट पूर्ण स्टडी केला तर त्यानंतर तुम्हाला काय काय करायला यायला पाहिजे. अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ व्हॉल्युमॅट्रिक अँड इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिस. व्हॉल्युमॅट्रिक म्हणजे काय, तुमचं जे मेजरिंग असतं केमिकल्सचं किंवा कुठल्याही युटेन्सिलमध्ये किती कॅपॅसिटी बसू शकते, त्याला कसं मेजर करायचं, बॅलन्स कसं करायचं त्या गोष्टी. त्यानंतर कॅरी आउट व्हेरियस व्हॉल्युमॅट्रिक अँड इलेक्ट्रोमॅट्रिक टायट्रेशन. म्हणजे पी एमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट टायट्रेशन म्हणजे टायट्रेशनच भेटणार. टायट्रेशन्स, लिमिट टेस्ट आणि काही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स, या तीनच गोष्टी तुम्हाला पी एमध्ये शिकायला भेटणार आहेत. आणि त्याला कसं डील करायचं, त्याची टायट्रन्स काय असतं, टायट्रेशन काय असतं, इंडिकेटर्स काय असतात, हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर आहे डेव्हलप ॲनालिटिकल स्किल्स. मग ॲनालिटिकल स्किल्समध्येच तुमचे जे युटेन्सिल्सला कसं वॉश करायचं, कसं मेंटेन करायचं, वॉटर बाथ कसं घ्यायचं, वॉटर बाथ कसं करायचं, कूल वॉटर बाथ काय असतं, हॉट वॉटर बाथ काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपला इंडेक्स आहे. तर इंडेक्समध्ये सगळ्यात पहिलं फार्मास्युटिकल ॲनालिसिस नक्की काय, त्याचं डेफिनेशन, त्याचे स्कोप्स, डिफरंट टेक्निक्स ऑफ ॲनालिसिस. ॲनालिसिसचे किती टेक्निक्स असतात, कुठले टाईप्स आहेत, डिफरंट मेथड्स टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कुठली क्वांटिटी आहे. आता जर ती सॉलिड असेल तर त्याला आपण ग्राममध्ये मेजर करणार, जर ते लिक्विड असेल तर त्याला लिटरमध्ये, आणि जरी ती गॅस असेल तरी आपण त्याला लिटरमध्येच मेजर करतो. तर ते मेजरिंगचे जे एक्सप्रेशन्स असतात किंवा जे युनिट्स म्हणू आपण त्याला, ते कसे असतात, त्याचे कुठले कुठले युनिट्स आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड्स. आता हे प्रायमरी अँड सेकंडरी स्टँडर्ड्स तुम्हाला पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये कळेलच की काय असतं त्या लेसनमध्ये. तर त्या गोष्टी शिकणार आहोत. त्याचे एक्झाम्पल सांगितलेत त्यांनी खाली. प्रिपरेशन अँड स्टँडर्डायझेशन ऑफ व्हेरियस मोलार अँड नॉर्मल सोल्युशन्स. बनवतात कसं, प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, की एका बुकमध्ये त्यांनी प्रॉपर स्टँडर्ड्स दिलेत की फॉर एक्झाम्पल जर क्लोराईड असेल तर क्लोराईडमध्ये एवढे एवढे एलिमेंट्स पाहिजेतच, त्याचे एवढे एवढे इम्प्युरिटीज असतीलच, असं म्हणून त्यांनी स्टँडर्डायझेशन केलेलं आहे. तर त्याच्या मुताबिक जर तुम्ही कुठलंही एलिमेंट बनवलं किंवा कंपाऊंड बनवलं तर ते त्यानुसारच पाहिजे, त्याला म्हणतात स्टँडर्डायझेशन. मग कुठल्या कुठल्या ह्याचं स्टँडर्डायझेशन आपण आणि प्रिपरेशन बघणार आहोत. तर ऑक्झॅलिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड, हायड्रोक्लोराईड ॲसिड, सोडियम थायोसल्फेट, सल्फ्युरिक ॲसिड, पोटॅशियम परमॅग्नेट अँड सेरिक अमोनियम सल्फेट. या सगळ्या कंपाऊंड्सची आपण प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन दोन्ही पाहणार आहोत. त्यानंतर आपला सबटॉपिक आहे एरर्स. एरर्स म्हणजे काय, कुठल्याही कंपाऊंडला किंवा कुठल्याही रिॲक्शन बनवताना ज्या कुठल्याही अडथळा येतात तुम्हाला, त्याला आपण एरर्स नाव दिलं आहे. सोर्सेस ऑफ एरर्स म्हणजे एरर्स कुठून निर्माण होतात. त्यानंतर टाईप्स ऑफ एरर, किती प्रकारची असतात. मेथड्स ऑफ मिनिमायझिंग एरर. मिनिमायझिंग म्हणजे काय, कमी करणे. त्या एरर्स, आता एरर्स घडत आहेत पण त्यांना कमी कसं करू शकतो ते. त्यानंतर ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड सिग्निफिकंट फिगर्स. ॲक्युरेसी म्हणजे काय, प्रॉपर गोलला. प्रिसिजन म्हणजे काय, त्याच्या आसपास. म्हणजे आपण प्रिसिजनमध्ये काय करतो, 4-5 रीडिंग घेतो, त्याचं मीन काढतो आणि त्याचा रिझल्ट लिहितो, ते झालं आपलं प्रिसिजन. त्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स. हे झाल्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फार्माकोपिया. सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन मेडिकल एजंट आणि लिमिट टेस्ट. आता फार्माकोपिया म्हणजे काय, फार्माकोपिया आता जर तुम्ही फार्मसी फील्डमध्ये न्यू आहात तर तुम्हाला फार्माकोपिया नसेल माहिती, ठीक आहे. सो फार्माकोपिया ही एक पुस्तक आहे, जसं आपण गीता म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कसं वागायचं हे सगळं लिहिलेलं आहे. कसं वागायचं, कसं वागलं पाहिजे, कुणी काय केलं तर आपण कसं वागू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी जसं गीतामध्ये दिलेल्या आहेत तसंच फार्माकोपियामध्ये तुम्हाला कुठलाही एलिमेंट जर समोर आला तर त्याचं नाव काय, त्याचा तो निर्माण कुठून होतो, त्यानंतर त्याचं केमिकल कंपाऊंड काय, त्याला नॉर्मल लँग्वेजमध्ये काय बोलतात, त्याला स्टँडर्ड लँग्वेजमध्ये काय बोलतात, त्याचा आयुपॅक काय, त्याचे कामं कुठं कुठं आहेत, जर ते बिघडलं किंवा तो जर कंपाऊंड बिघडला तर त्याचं काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. मेडिसिन्समध्ये कुठल्या कुठल्या एरियामध्ये ते किती अमाऊंटमध्ये वापरलं पाहिजे इथपासून सगळ्या गोष्टी त्यांनी कंपाऊंड्सच्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे ड्रग्सच्या सांगितले आहेत जे कुठल्याही आपल्याला मेडिसिन्समध्ये यूज होतात.
सो ही फार्मसीची गीतासारखं तुम्ही म्हणू शकता फार्माकोपियाला. आणि फार्माकोपिया ही प्रत्येक कंट्रीची वेगळी वेगळी असते, कारण की आपल्या एन्व्हायरमेंटवरती म्हणजे आपल्या वातावरणावरती ते डिपेंडेंट असतं की कुठली फार्माकोपिया तुम्ही रेफर करताय. आता जर तुम्ही इंडियामध्ये असाल तर तुम्हाला इंडियन फार्माकोपिया वापरावी लागेल. जर तुम्ही ब्रिटिशमध्ये असाल किंवा ब्रिटनमध्ये असाल तर तुम्हाला ब्रिटिश फार्माकोपिया येते. असं प्रत्येक प्रत्येक कंट्रीची वेगळी फार्माकोपिया आहे. ओके. सो त्यानंतर आहे आपला युनिट 2. युनिट 1मध्ये आपल्याला तीनच लेसन्स आहेत. फार्मास्युटिकल ॲनालिसिस, त्यानंतर एरर्स आणि मग फार्माकोपिया. तर सेकंड युनिटमध्ये आपल्याला आहे ॲसिड बेस टायट्रेशन आणि नॉन ॲक्वियस टायट्रेशन. आता सेकंड युनिट पास होऊन ते थर्ड आणि फोर्थ युनिटपर्यंत तुम्हाला नुसतं टायट्रेशनचे जे वेगळे टाईप्स असतात, ओके, त्या सगळ्यांची तुम्हाला डीपली नॉलेज घ्यायची आहे. तर सेकंड युनिटमध्ये आपल्याला ॲसिड बेस टायट्रेशन आणि नॉन ॲक्वियस टायट्रेशन या 2 गोष्टी शिकायच्या आहेत. मग ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये तुम्हाला काय येणार, ॲसिड बेसची थ्योरी येणार, त्याचे इंडिकेटर्स येणार, त्याचं स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, या सगळ्या कॉन्सेप्ट्स येणार. त्यानंतर त्यांना न्यूट्रलायझेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टी येणार तुमच्या ॲसिड बेस टायट्रेशनमध्ये. त्यानंतर आहे आपलं नॉन ॲक्वियस टायट्रेशन. नॉन ॲक्वियस टायट्रेशनमध्ये सॉल्वन्ट्स, ॲसिडोमेट्रिक अँड अल्कायलीमेट्रिक टायट्रेशन अँड एस्टिमेशन ऑफ सोडियम बेन्झोइड अँड एफिनेड्राइड HCl. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे कंपाऊंड्स तुम्हाला नवीन वाटत असतील, बट तुम्ही जसं जसं हळूहळू स्टडी कराल तर तसं तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स सिमिलर वाटतील किंवा तुम्ही त्यांच्याशी चांगले ओळखी होईल त्या एलिमेंट्ससोबत. सो घाबरायची काही गरज नाही आहे. सिम्पल एलिमेंट्स आहेत आणि काही अवघड नाही आहे PAमध्ये तुम्हाला. तर हे नॉन ॲक्वियस टायट्रेशन म्हणजे काय असतं, तर ज्या एलिमेंट्स किंवा ज्या गोष्टी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकत नाहीत तर त्यांना पाण्याच्या ऐवजी अल्कोहॉल किंवा ग्लिसरीन असे वेगळे जे सॉल्वंट्स आपण यूज करतो त्यामध्ये डिझॉल्व्ह करून त्याचं टायट्रेशन काढणे म्हणजे नॉन ॲक्वियस टायट्रेशन. त्यानंतर आहे आपला थर्ड युनिटमध्ये आपण शिकणार आहोत प्रेसिपिटेशन टायट्रेशन, कॉम्प्लॅक्सोमेट्रिक टायट्रेशन. ह्या दोन्ही पण टायट्रेशनचे टाईप्स आहेत. तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय असतं, आपण 11वी-12वीमध्ये प्रेसिपिटेट ऐकला असाल, राईट. सो प्रेसिपिटेट म्हणजे काय असतं, कुठलीही प्रोसेस किंवा कुठलीही मेथड झाल्याच्यानंतर खाली जे डिपॉझिट होतं, जे सॉलिड मॅटर किंवा पावडर म्हणाल तुम्ही, जे डिपॉझिट होतं त्याला आपण प्रेसिपिटेट असं नाव देतो. ओके. सो ते प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे. तर त्यामध्ये किती टाईप्स आहेत किंवा त्याची मेथड्स किती आहेत, तर मोहर्स मेथड आहे, वोल्हार्ड मेथड आहे, मॉडिफाईड वोल्हार्ड्स मेथड आहे, त्यानंतर फजन्स मेथड आहे आणि त्यानंतर एस्टिमेशन ऑफ सोडियम क्लोराईड. सो वरचे जे काही मेथड्स होते त्याची तुम्हाला 11वी-12वीमध्ये जस्ट छोटे डेफिनेशन्स होते. मोहर्स मेथड, वोल्हार्ड मेथड आणि फजन्स मेथडची डेफिनेशन्स होते आणि एक्झाम्पल्स होते. तर ह्या युनिटमध्ये तुम्हाला डीपली शिकायचं आहे की वोल्हार्ड्स मेथड काय असतं, त्यानंतर मोहर्स काय असतं, फजन्स काय असतं. त्यानंतर आहे आपला कॉम्प्लॅक्सोमेट्रिक टायट्रेशन. कॉम्प्लॅक्सोमेट्रिक टायट्रेशनमध्ये काय आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ मेटल आयन इंडिकेटर्स, मास्किंग अँड डिमास्किंग रिएजंट्स, एस्टिमेशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट अँड कॅल्शियम ग्लुकोनेट. त्यांनी काही सांगितलेलं आहे मास्किंग अँड डिमास्किंग. तो मास्किंग अँड डिमास्किंग एक कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एलिमेंट्स तो प्रेझेंट आहे त्या मॅटरमध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये, बट त्याला तुम्ही हाईड करता, त्याला म्हणतात मास्किंग ऑफ रिएजंट. ओके. त्यानंतर आहे आपला ग्रेव्हिमेट्रिक प्रिन्सिपल आणि स्टेप्स इन्व्हॉल्ड इन ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता हे ॲनालिसिसचा टाईप आहे. त्यामध्ये आहे प्युरिटी ऑफ प्रेसिपिटेट, को प्रेसिपिटेशन अँड पोस्ट प्रेसिपिटेशन, एस्टिमेशन ऑफ बेरियम सल्फेट. आता प्रेसिपिटेशनचे त्यांनी 2 टाईप सांगितलेले आहेत. ओके. को आणि पोस्ट. कोमध्ये काय, तुम्ही कुठल्याही रिॲक्शन घडण्याच्या आधीचा प्रेसिपिटेशन त्याला म्हणतात को प्रेसिपिटेशन, आणि कुठल्याही रिॲक्शन झाल्याच्या नंतरचा जो प्रेसिपिटेशन असतो त्याला म्हणतो आपण पोस्ट प्रेसिपिटेशन. त्यानंतर एस्टिमेशन ऑफ बेरियम क्लोराईड. तुम्ही बघितलं असाल जिथं छोटे टॉपिक्स आहेत तिथं तुम्हाला एस्टिमेशन ऑफ कुठल्या तरी कंपाऊंडचं सांगितलेलं आहे. सो ते काय आहे ते तुम्ही पुढे जाऊन नक्की पाहाल. पण हे जे कंपाऊंड्स आहेत बेरियम सल्फेट, सोडियम क्लोराईड, ह्याचं तुम्हाला मॉलिक्युलर नेम, मॉलिक्युलर वेट, त्यानंतर आपलं मॉलिक्युलर फॉर्म्युला, हे सगळे पार्ट बाय हार्टच पाहिजेत आणि त्याचे सायंटिफिक नेम म्हणजे आयोपॅक नेम. त्यानंतर आहे बेसिक प्रिन्सिपल, मेथड अँड ॲप्लिकेशन ऑफ डायअझोटिनेशन टायट्रेशन. आता हे पण एक टायट्रेशन आहे, छोटंसं कॉन्सेप्ट आहे, खूप सारे रिॲक्शन्स आहेत आणि हा 5th टायट्रेशन आहे तुमचा डायअझोटायझेशन टायट्रेशन. हे मोस्टली तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुमच्या इंटेस्टाईनचे येणार, पोटाचे येणार. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला 4th युनिट.
4th युनिटमध्ये आहे रिडॉक्स टायट्रेशन, कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. रिडॉक्स ही तुम्हाला दहावीमध्ये छोटंसं होतं कॉन्सेप्ट, 11वी का 12वीमध्ये अख्खा एक लेसन होतं तुम्हाला रिडॉक्स टायट्रेशन म्हणून. सो त्याचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसं होतं, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याच्यानंतर त्याचे अजून सबटाईप्स आहेत, सेरिमेट्रिक, आयोडोमेट्रिक, ब्रोमॅटोमेट्रिक, डायक्रोमोमेट्रिक टायट्रेशन विथ पोटॅशियम आयोडेट. आता हे एवढे सगळे मेथड्स आहेत रिडॉक्स टायट्रेशन करण्याची. म्हणजे बघा तुम्ही किती प्रकारे रिडॉक्स टायट्रेशन करू शकता. तर युनिट 4मध्ये तुम्हाला एकच चॅप्टर आहे रिडॉक्स टायट्रेशन म्हणून. त्यानंतर तुमचं येतं युनिट 5. युनिट 5मध्ये काय आहे, इलेक्ट्रोकेमिकल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. मग इलेक्ट्रोकेमिकल मेथड्स ऑफ ॲनालिसिसमध्ये काय येणार, कंडक्ट्रोमेट्री, पोटेन्शियोमेट्री आणि पोलॅरोग्राफी. हे 3 टाईप्स आहेत तुमच्या टायट्रेशनचे. त्यानंतर आहे कंडक्टोमेट्रिकचं इंट्रोडक्शन. त्यानंतर कंडक्टिव्हिटी सेल. आता कंडक्टोमेट्री म्हणल्यानंतर तुम्हाला कंडक्टिव्हिटी सेल यायलाच पाहिजे. कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स ट्रान्सफर होणार आहेत. आता ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की तुम्ही फिजिक्समध्ये पोचलात, बट तुम्हाला इलेक्ट्रॉन्सबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजेच. कारण की तुम्ही जेव्हा पण कुठलाही एलिमेंट मिक्स करता किंवा कुठलाही केमिकल मिक्स करता, तेव्हा इलेक्ट्रॉन्सची एक्सचेंजेस होत असते, त्यामुळे ती रिॲक्शन तुम्हाला दिसते. सो ते तुम्हाला शिकायचं आहे. त्यानंतर आहे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन आणि त्याची ॲप्लिकेशन्स, ते कुठं कुठं उपयोगाला येतात. त्यानंतर आहे आपला पोटॅन्शियोमेट्री. पोटॅन्शियोमेट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल, कंडक्टोमेट्रीमध्ये कंडक्टिव्हिटी सेल होतं, पोटॅन्शियोमेट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ रेफरन्स, स्टँडर्ड हायड्रोजन, सिल्वर, क्लोराईड इलेक्ट्रोड अँड कॅलमोल इलेक्ट्रॉड. आता हे सगळे इलेक्ट्रॉड्स आहेत. त्यानंतर आहे इंडिकेटर इलेक्ट्रॉड. मग हे इंडिकेटर इलेक्ट्रॉडचे टाईप्स आहेत. त्यानंतर मेथड टू डिटरमाइन अँड पॉईंट ऑफ पोटॅन्शियोमेट्रिक टायट्रेशन आणि ॲप्लिकेशन. दोन्ही टाईपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन्स आहेत. फक्त पोटॅन्शियोमेट्रीमध्ये डिफरन्स काय आहे, त्याची वर्किंग मेकॅनिझम थोडीशी कॉम्प्लेक्स आहे ॲज कम्पेअर टू कंडक्टोमेट्री. त्यानंतर आहे पॉलिरोग्राफी. त्याचे प्रिन्सिपल्स, आयोक इक्वेशन तुम्हाला 12वीमध्ये पण एक छोटासा कॉन्सेप्ट होता, 1-2 पॅराग्राफ असेल, जास्त नव्हता. सो इथं तुम्हाला डीपली शिकायचं आहे. त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रॉड अँड रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रॉड ॲप्लिकेशन. आता हे जे 2 ॲप्लिकेशन्स आहेत ते हे 2 रिॲक्शन्स आहेत ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, कारण की मर्क्युरी आणि प्लॅटिनम यूज केलेलं आहेत इलेक्ट्रॉड्समध्ये. सो हे तुम्हाला लास्टला ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमची सगळी मेथड्स किंवा सगळे जे टेक्निक्स असतात, जे एक्सपेरिमेंटसाठी गरजेचे असतात एका ॲनालिस्टसाठी, ते सगळे तुमचे होऊन जातील. आणि त्यानंतर तुम्हाला एंडिंगला असे प्रिशियस आणि भारी भारी एक्सपेरिमेंट्स करायला भेटतील. तर हा आहे एंड ऑफ द सिलेबस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त स्टुडंट्सपाशी, ताकी हा व्हिडिओ त्या स्टुडंट्सपर्यंत पोहोचू द्या. आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल ऑफ पीएचं प्रॅक्टिकल्स पण ऑफकोर्स होतात. 40 मार्क्सचे असतात. सो ते आपण पाहणार आहोत की त्याच्यामध्ये कुठला इंडेक्स आहे. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ.